खेरडावाडी शालेय वॉल कंपाऊंडच्या दुरुस्तीची मागणी। खेरडावाडी शालेय वॉल कंपाऊंडच्या भिंतीची दुरुस्तीची मागणी अश्विन पाटील गडदे, यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व खेरडा सरपंच सुभाषराव गडदे पाटील यांनी केली। खेरडा हिंगोली तालुक्यातील खेरडा ग्रामपंचायत अंतर्गत खेरडावाडी या शाळेच्या वॉल कंपाऊंडची भिंत काही प्रमाणात कोसळली आणि काही उर्वरित भिंतीला तडे गेलेले आहेत। यात मोठी दुर्घटना होऊ शकते। शाळेत लहान मुलं असतात आणि लहान मुलांचा छंद उड्या मारणे, खेळणे, बागडणे, कशावरही चढणे, त्यामुळे शाळेच्या वेळी किंवा शाळा सुट्टीच्या वेळी भिंतीवर चढले तर भिंत कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते किंवा अचानक सुद्धा कोसळली तरी ही मोठी दुर्घटना होऊ शकते। ही दुर्घटना टाळण्यासाठी शालेय प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे व होईल तेवढे लवकर दुरुस्ती करून घेण्यात यावी अशी मागणी यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अश्विन पाटील गडदे व खेरडा ग्रामपंचायतचे सरपंच सुभाषराव गडदे पाटील यांनी केलेली आहे। खेरडावाडी शालेय वॉल कंपाऊंडच्या भिंतीची दुरुस्तीची मागणी अश्विन पाटील गडदे, यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व खेरडा सरपंच सुभाषराव गडदे पाटील यांनी केली। खेरडा हिंगोली तालुक्यातील खेरडा ग्रामपंचायत अंतर्गत खेरडावाडी या शाळेचा वॉल कंपाऊंडची भिंत काही प्रमाणात कोसळली आणि काही उर्वरित भिंतीला तडे गेलेले आहेत। यात मोठी दुर्घटना होऊ शकते। शाळेत लहान मुलं असतात आणि लहान मुलांचा छंद हा उड्या मारणे, खेळणे, बागडणे, कशावरही चढणे, त्यामुळे शाळेच्या वेळी किंवा शाळा सुट्टीच्या वेळी भिंतीवर चढले तर भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते किंवा अचानक सुद्धा कोसळली तरीही मोठी दुर्घटना होऊ शकते। ही दुर्घटना टाळण्यासाठी शालेय प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे व होईल तेवढे लवकर दुरुस्ती करून घेण्यात यावी अशी मागणी यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अश्विन पाटील गडदे व खेरडा ग्रामपंचायतचे सरपंच सुभाषराव गडदे पाटील यांनी केलेली आहे। प्रतिनिधी अनिता चव्हाण, खेरडावाडी। नमस्कार, मी अश्विन पाटील गडदे, यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष। आज मी माझ्या गावामध्ये खेरडावाडी इथं आहे। खेरडावाडीची जिल्हा परिषद अंधवाडी ही शाळा आहे। इथं म्हणजे या शाळेमध्ये अगोदर सुद्धा काही भिंतीला तडे गेले होते, तसेच सरांनी काहीतरी माहिती दिली वाटते शालेय प्रशासनास। माझी एकच विनंती आहे शालेय प्रशासनाला की आता हे 22-23 तारखेला जो ढगफुटी सदृश्य पाऊस जे झालेला आहे मुसळधार स्वरूपाचा, त्यामुळे काही भिंतीला तडे गेलेले आहेत आणि वॉल कंपाऊंड एकदम असे पडण्याच्या याच्यात आहे। आता हे छोटे छोटे लहान काही मुलं आहेत, हे जर एखाद्या मुलाच्या अंगावर जर पडलं तर यास कोण जिम्मेदार राहावे, एवढीच माझी विनंती आहे शालेय प्रशासनास की बा याच्याकडे लक्ष देऊन याची दुरुस्ती करून घेण्यात यावी। तसेच याविषयीची जी मागणी आहे खेरडा सरपंच सुभाषराव गडदे यांनीही सुद्धा हे वॉल कंपाऊंडची दुरुस्ती करावी अशी शालेय प्रशासनाकडे मागणी केलेली आहे। आणि मी यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष या नात्याने अश्विन पाटील गडदे मी सुद्धा या वॉल कंपाऊंड हा शाळेची भिंतीची जी वॉल कंपाऊंड आहे हिला तडा गेलेला आहे आणि ही मुलांच्या अंगावर पडेल आणि यातून दुर्घटना होईल, तर हे दुर्घटना टाळण्यासाठी शालेय प्रशासनाने त्यांना मी एकच विनंती करतो की याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी। ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।